केंद्रीय गृहसचिवांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक सुरू। दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग होणार। मुख्य सचिवांकडून ब्रीफिंग होणार असल्याची माहिती। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात सध्या बैठक सुरू। सर्व राज्यांनी मॉक ड्रिल घ्या। उद्या अंतर्गत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल घेण्याचा गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचेही निर्देश, तर विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश। राज्यात 10 ठिकाणी सिव्हिल नागरी सुरक्षा विभागाकडून मॉक ड्रिलची तयारी। समुद्रकिनारी 4 तर शहरात 6 पथकं सादर करणार मॉक ड्रिल। मुंबई जिल्हाधिकारी पोलीस महासंचालकांची आज महत्त्वाची बैठक। भारतातील उद्याच्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता वाढली। अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष। हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारताच्या गृह मंत्रालयाकडून देशव्यापी मॉक ड्रिलचे निर्देश। श्रीनगरच्या दल लेक परिसरात एसडीआरएफ कडून मॉक ड्रिल। आपत्कालीन स्थितीत करण्यात येणाऱ्या उपायांचा मॉक ड्रिलमध्ये समावेश। दादरमधील डी सिल्वा शाळेत सायरन वाजवण्यात आले। सायरन वाजवून शाळेतील सायरनबाबत तपासणी देखील करण्यात आली। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर वाजवण्यात आले सायरन। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार। नाशिकचे जिल्हाधिकारी मॉक ड्रिलच्या तयारीचा आढावा घेणार। मॉक ड्रिल कुठे आणि केव्हा करायचे या संदर्भात विचार केला जाणार। नागपूरच्या हडस हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची मॉक ड्रिलची पूर्वतयारी। भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिलची पूर्वतयारी सुरू। सरकार लोकांना मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवतंय। भारताची जनता मानसिकदृष्ट्या मजबूत। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भारत पाकिस्तानवर 10 किंवा 11 मे रोजी हल्ला करू शकतो। पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा। रशियाच्या विजय दिवसानंतर भारत पाकवर आक्रमण करू शकतो, बासित यांचा दावा। दहशतवाद विरोधी लढ्यात अमेरिका भारताच्या बाजूने। अमेरिका भारताला सर्व संसाधनांसह मदत करेन। अमेरिकन हाऊसचे स्पीकर माईक जॉन्सन यांची भारताला मदतीची हमी। पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर। चिसावतनी साहिवाल पट्टोकी मार्गे भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर दिसला पाक लष्कराचा ताफा। मोबाईल कॅमेरात दृश्य कैद। आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्रापासून अंतर राखलं। विमान कंपन्यांनी आता अंतर राखल्यानं पाकिस्तानचं नुकसान। लुफ्थांजा ग्रुपच्या विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाणं टाळली। देशासाठी लढायला तयार जैसलमेरच्या सादेगावातील मेंढपाळांचा निर्धार। युद्ध झाल्यास बीएसएफ जवानांसाठी जेवणाची व्यवस्थाही करणार। भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानी पंतप्रधान गायब झालेत का असा प्रश्न उपस्थित। पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत। शहबाज शरीफ कुठे आहेत या पत्रकारांच्या प्रश्नावर उपपंतप्रधानांचं उत्तर। पाकला भारताची भीती। भारताविरोधात पाकिस्ताननं घेतलेल्या विशेष अधिवेशनात रिकाम्या खुर्च्या। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा दावा फोल। यूएनएससीच्या बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन नाही। यूएनएससीमध्ये कोणताही ठराव मंजूर नाही। बंद दाराआडच्या बैठकीत पाकिस्तानची नाचक्की। अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली। चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय। चीनची मासेमारी जहाजं भारतीय सागरी सीमेपासून फक्त 120 नॉटिकल मैलांवर। भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष। दहशतवाद विरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर हा भारताला घाबरला। पाकच्या सार्वभौमत्वाला धक्का लागल्यास पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ। असीम मुनीरकडून भारताला पोकळ धमकी। युद्धाच्या भीतीनं बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकिस्तानी सैन्यानं कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा आणि सुंदरबनी त्यासोबतच अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला। 1971चा पराभव विसरू नका। 90,000 सैनिकांच्या पॅन्ट अजूनही लटकत आहेत। बलूच नेते अख्तर मेंगल यांचे पाकिस्तानी जनरल मुनीर यांना सडेतोड उत्तर। काश्मीरमध्ये पर्यटक येण्यास सुरुवात। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली होती। दरम्यान आता पर्यटकांनी दल लेक परिसरात शिकारा रायडर्सचा आनंद घेतलाय। स्वदेशी बनावटीच्या MIGM माईनची समुद्रात यशस्वी चाचणी। डीआरडीओ नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची यशस्वी चाचणी। राजनाथ सिंह यांच्याकडून डीआरडीओ आणि नौदलाचं कौतुक। केंद्र सरकार बीएसएफला आणखी मजबूत करणार। बीएसएफला लवकरच 16 नव्या बटालियन उभारण्यासाठी मंजुरी मिळणार। तर बीएसएफमध्ये 17,000 नवीन कर्मचारी भरती होणार, सूत्रांची माहिती।
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी श्रीनगर दौऱ्यावर. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांचा महत्त्वाचा दौरा. पाकिस्तानकडे फक्त 100 तास चालेल इतकाच शस्त्रसाठा. युद्ध झाल्यास अवघ्या 100 तासात पाकिस्तानचे 5 तुकडे होणार. तर पाकिस्तानकडून अब्दाली आणि फतही मिसाईलची चाचणी. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षेत मोठी वाढ. पूंछमध्ये चेक पॉइंटवर मोठा फौजफाटा तैनात. वाहनांची तपासणी, नागरिकांच्या ओळखपत्रांचीही पडताळणी सुरू. पंजाबमधील शहीद भगतसिंह नगरमधून स्फोटकं आणि हँड ग्रेनेड जप्त. अमृतसर पोलिसांची केंद्रीय एजन्सीसोबत मोठी कारवाई. 2 रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड, 5 P-86 हँड ग्रेनेड आणि 2 IED जप्त. काश्मीरच्या अमरनाथमध्ये बाबा बर्फानीचा पहिला फोटो समोर. बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येणार. 3 जुलैपासून सुरू होणारी यात्रा 38 दिवस असणार. भाकरा नांगल धरणावर मोठा फौजफाटा तैनात. पंजाबमधील आप सरकारचं मोठं पाऊल. भारत पाक तणावामुळे भाकरा नांगल धरणावर मोठा फौजफाटा. मुख्यमंत्री भगवंत मान यांची हायकोर्टात माहिती. भारतानं जम्मू काश्मीरमधल्या रियासी जिल्ह्यातल्या चिनाब नदीवर बांधलेल्या बगलिहार धरण आणि सलाल धरण बंद. स्थानिक प्रशासनाची चिनाब नदीवर जमलेल्या लोकांसाठी घोषणा. चिनाब नदीची पाण्याची पातळी लवकरच वाढणार. नदीतून बाहेर या अशा सूचना. भारतातील कांदा आता थेट दुबईत जाणार. भारतातून दुबईत जाणाऱ्या कांद्याचे कंटेनर कराचीऐवजी थेट दुबईत जाणार. पाकिस्तानमधून आयात बंदीच्या निर्णयानंतर थेट दुबईत व्यवहार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. अहिल्यानगरमध्ये अहिल्याबाई होळकरांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधत आजची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौंडीत पूजा. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या निवासस्थानी कर्मचाऱ्याकडून गांजा ओढल्याचा प्रकार. ही बाब कावत यांच्या निदर्शनास येताच कर्मचाऱ्याचं निलंबन. वैद्यकीय तपासणीनंतर कर्मचाऱ्याचा अहवाल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या बीड कोर्टात सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम राहणार उपस्थित. उद्याच्या सुनावणीवर सर्वांचं लक्ष. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी रात्री उशिरा मस्साजोगमध्ये दाखल. वैभवी देशमुखला शुभेच्छा देण्यासाठी ओएसडी मस्साजोगमध्ये. मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून वैभवी देशमुखला शुभेच्छा. नागपूर जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल. शिक्षक घोटाळा प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता. योग्य कारवाई करण्याच्या शिक्षण आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची सूचना. अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांचं समन्स. अश्लील कंटेंट दाखवल्याप्रकरणी एजाज खानला पोलिसांकडून समन्स. हाऊस अरेस्ट या वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांबद्दल आक्षेप. पुण्याच्या राजगडमधील पानशेत रुळे परिसरातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटेंच्या उपस्थितीत प्रवेश. कल्याण डोंबिवली महापालिकेची रुग्णालयं महिलांच्या मृत्यूचं केंद्र. मागील 2 महिन्यात 3 महिलांचा मृत्यू. डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि रुग्णवाहिकांचा अभाव ठरतोय जीवघेणा. कांजूरमार्गच्या कारशेड जागेसंदर्भातील वाद मिटला. केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद मिटला. जागा हस्तांतरणाविरोधातील याचिका सरकारकडून मागे. ठाण्यात लवकरच हवाई टॅक्सी सुरू होणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. हवाई टॅक्सीच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था सुलभ किफायतशीर होणार. शिखर समितीच्या बैठकीत आज त्र्यंबकेश्वर आराखड्यावर चर्चा. चौंडीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीसह शिखर समितीची बैठक. राज्याचे प्रधान सचिव शिखर समितीसमोर आराखडा सादर करणार. वर्ध्यामधील देवळीत दिव्यांगांना 3 चाकी सायकल आणि व्हीलचेअरचं वाटप. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत गरजूंना वाटप. शिबिराला अधिकारी, कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती. वैभवी देशमुखला इन्फंट इंडियाच्या दत्ता बारगजेंकडून लॅपटॉप गिफ्ट. 12वीतील घवघवीत यश मिळाल्याबद्दल बारगजेंकडून सपत्नीक वैभवीची भेट घेत अभिनंदन.